नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि मुमा। तर मंडळी, तुम्हाला मी घरातून निघताना सांगितलं होतं की मी चालले आहे हळदी कुंकाचं वाण घेण्यासाठी। तर त्याच्यासाठी मी आले आहे। ठाण्यामधलं फेमस दुकान आहे नागरिक स्टील सेंटर म्हणून आहे, नागरिक स्टील सेंटर म्हणून आहे। तर मी तिकडे आलेली आहे आणि तुम्हाला पण दाखवते। ते एक ऑप्शन नाही, म्हणजे भरपूर प्रकारचे ऑप्शन आहे तुम्हाला वाणामध्ये देण्यासाठी। एक नवीन आयडिया पण मिळतील याच्यामधनं। तर चला मग आपण ही उरली आहे आणि हळदी कुंकवाच्या वाणामध्ये पण बेस्ट आहे हे भांडं। तर तुम्ही हे घेऊ शकता। ते कसे डझन आहेत किंवा कसे एक सिंगल पीस कसा भेटतो हे पण मी तुम्हाला सांगते। तर त्यांनी मला 70 रुपये एक पीस सांगितले आणि जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये म्हणजे 12 डझन वगैरे घ्यायचे असेल तर याची प्राईस त्यांनी म्हणजे कमी करून 60 रुपये लावणार असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। तर अजून तुम्हाला ऑप्शन दाखवते। मंडळी, हा जो पूर्ण एक सेट आहे म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, हा पूर्ण एक 250 रुपयाला आहे आणि खरंच खूप छान आहे। क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि हे बघू शकता तुम्ही। किसली छोटीशी सिंगल पीस विचारते आणि डझनच्या हिशोबाने पण ते टोटल पीस त्यांनी मला 30 रुपये सांगितलेला आहे आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे। जर बाहेर तुम्ही बघितलं तर याचीच प्राईस जवळजवळ 50 रुपये किंवा 40 रुपये असं मिळेल, पण इथे जर तुम्ही डझनच्या हिशोबाने घेणार तर 300 रुपये डझननी मी तुम्हाला मिळतील। चला अजून जर तुम्हाला हळदी कुंकवाचं वाणमध्ये तुम्ही छोटा दिवा पण देऊ शकता तर हे दिव्याचं पॅकेट आहे। हे पण आपण त्यांना विचारू कसं देतात। 120 रुपये डझन आणि खरंच बेस्ट आहे। याच्यामध्ये जवळजवळ किती पीस आहे त्याच्यामध्ये? 12 म्हणजे एक डझन बरोबर नाही, बरोबर एक डझन आहे ते 12 पीस आहे त्याच्यामध्ये आणि खरंच खूप छान आहे, मस्त। सेम कुंकवाचा करंडा मी तुम्हाला सांगितलं की खूप छान ऑप्शन आहे म्हणून। त्यात तुम्हाला नवीन आयडिया पण भेटतील पाहायला। स्टीलमध्ये हा कुंकवाचा करंडा आहे। हा पण सेम 200 रुपयाला हे पॅकेट आहे, 12 पीस असतील याच्यामध्ये। तर जर त्यांनी सांगितले की जर तुम्ही सिंगल घेतला तर एक पीस 20 रुपयाला पडतो, पण जर तुम्ही हे पूर्ण पॅकेट घेत असाल तर मग 200 रुपयाला मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। चला अजून पुढे बघूया आपल्याला काय काय ऑप्शन भेटतील। छोटीशी चाळणी आणि खरंच खूप क्यूट आहे, मला खूप आवडली। तुम्हाला मी सांगितलं की मला पण वाण घ्यायचं आहे हळदी कुंकवासाठी, तर मी बघेल तुम्हाला बघू कसं आहे। 50ला एक सांगितलेले, खरंच खूप छान आहे आणि क्वालिटी पण आहे मस्त। त्याच्यामध्ये मोठी पण साईज आहे। हा एक पीस 70 रुपयाला आहे। सगळे वेगवेगळे वाहन आहे आतमध्ये पण लावलेले मंडळी, 10 रुपयापासून वाण स्टार्ट आहे। या छोट्या वाट्या तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे। 10 रुपयाला त्यांनी मला सांगितली आहे। त्याचमध्ये पण एक डिझाईन आहे 10 रुपयाला। त्यांनी सांगितलं की या ज्या वाट्या आहेत त्या एक 10 रुपयाला आहे। खूप सुंदर आहे, खूप छान आहे बघा। छोटी प्लेट आहे, देवारा असतो आपण दिवा लावतो तर त्याच्या खाली अशा छोटा प्लेट्स ठेवू शकतो। देवाला जर काही नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर आपण अशी प्लेट ठेवू शकतो, त्यासाठी बेस्ट आहे ही। हे सगळं त्यांनी 10 रुपयाचं सांगितलं, प्लस छोटी प्लेट आहे अजून ही पण सेम प्राईस। त्याच्यामध्ये अजून एक आहे, छोट्या डिश ठेवतो आपण आणि क्वालिटी पण खरंच खूप छान आहे। 10 रुपयाच्या मध्ये खूप सुंदर आहे।
याच याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला ही जी दाखवली 10 रुपये आणि ही तिची प्राईस मी विचारते त्यांना कशी येते. काय दादा याची प्राईस 15 आहे. तर ह्या दोघी तुम्ही बघू शकता. छोटी साईज आहे 10 रुपये आणि ही जी साईज आहे ती 15 रुपये सांगितली आहे त्यांनी. त्याच्यापेक्षा एक मोठी साईज पण अजून आहे आणि खरंच क्वालिटी खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे क्वालिटी. जड आहे अक्षरशः हातामध्ये जेव्हा मी घेते ना तर जड लागते. प्राईसच्या हिशोबाने खरंच खूप छान आहे वाण देण्यासाठी. ही एक प्लेट आहे 10 रुपये. ह्या कशा दादा 20 रुपयापर्यंत 20 रुपये. ओके 20 रुपये आएगा, ऐसा 25 रुपये में पड़ेगा. ये 25 रुपये है. डजन के हिसाब से कैसा आएगा फिर? 280 रुपये डजन है. 280 रुपये डजन ना. अच्छा और आगे अच्छा ही पण एक वाटी आहे, कटोरी बोलतात आपण. ये 30 रुपये का है. 30 रुपये एक प्लेट ना. एक प्लेट. अच्छा 300 रुपये डजन आएगा. 300 रुपये डझन आएगा. अच्छा सेम भाव है, मोटी है. हां हां ही पण सेम आहे 300 रुपये डझन. 300 रुपये. अच्छा इधर आ जाओ सेट. ओके. आणि जर हेवीमध्ये बघाल तर अजून या साईडला पण आहे, ते पण मी दाखवते तुम्हाला. मंडळी ह्या वाटीचं नाव मला जस्ट माहिती पडलंय. या वाटीचं नाव मटार हंडी म्हणून आहे आणि सेट पण खूप छान आहे तिचा. आणि ही जी छोटी छोटी डिझाईन आहे त्याच्यामुळे कदाचित नाव असेल तिला. खूप सुंदर दिसते ती आणि हेवी पण आहे. एक पीस 40 रुपयाला त्यांनी मला सांगितलेलं आहे. तर तुम्ही ही पण म्हणजे वाणामध्ये घेऊ शकता देण्यासाठी मुलांना. अजून या व्यतिरिक्त अजून बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये. अच्छा हे देवगडू आहेत आणि डझनच्या हिशोबाने तुम्हाला भेटून जातील. कसे डझन आहेत का दादा हे? अच्छा हे 80 रुपये डझन. एक पीस. अच्छा एक पीस 80 रुपयाला आहे आणि हा जो मोठ्या साईजमध्ये आहे ते एक पीस 100 रुपयाला आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे, छोटे छोटे नाजूक नाजूक. आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की मला अशा छोट्या छोट्या वस्तू खूप आवडतात. माझ्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला दिसेल. कारण ते दिसताना जेवढा क्यूट दिसतात ना की तो मला मोह आवरत नाही या वस्तू खरेदी करायचा. तर खरंच खूप छान आहे. मला ते इथे बघून तर अजून मला मजा येते. आता मी ते झाल्यानंतर मी फायनल करेल आणि दाखवेल तुम्हाला की मी काय घेते. एक पीस कसा हा? अच्छा नवीन पद्धतीचं धूपचं स्टँड आहे आणि जसं आपण अगरबत्तीचं स्टँड असतं तसं हे धूपचं स्टँड आहे. याच्यामध्ये तुम्ही धूप लावू शकता. याच्यामध्ये पण अजून छान छान क्वालिटी आहे. त्यांनी सुरुवातीची जी याची किंमत सांगितली ती 100 रुपये आहे. हे पण तुम्ही वाणामध्ये घेऊ शकता बायकांना देण्यासाठी. सुंदर आहे. म्हणजे जे स्टीलमध्ये आहे त्याची प्राईस 50 रुपये आहे आणि ते एक म्हणजे दुसऱ्या मेटलमध्ये आहे तर त्याची प्राईस त्यांनी मला 100 रुपये सांगितलेली आहे. तर या अगोदर बघूया काय काय बघायला भेटते आपल्याला. आहे केळीच्या पानामध्ये प्लेट ती आपण नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवू शकतो देवाऱ्यामध्ये. आणि प्राईस 50 रुपये घेऊ शकतो. तर ही थोडी मोठी साईजमध्ये आहे. हिची प्राईस आहे 70 रुपये सांगितली त्यांनी मला. तर तुम्ही इकडे बघू शकता खूप छान आहे. खूप छान आहे. देवाऱ्यात जागा पण कमी घेते त्या हिशोबाने. हे छोटे छोटे चौरंगाचे पाट आहेत आणि खूप सुंदर आहेत, खूप छोटे आहेत. देवाऱ्यामध्ये तुम्ही देवाला बाळकृष्ण ठेवण्यासाठी, गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्यासाठी किंवा स्वामींची मूर्ती ठेवण्यासाठी हे बेस्ट आहे देवाऱ्यामध्ये. आणि छोटे आहे त्याच्यामुळे जागा पण कमी लागेल. तर हे खूप छान आहेत आणि मला पण हे आवडले खूप जास्त. तर मी याच्यामध्येच एक मोठी साईज आहे तुम्हाला दाखवत आहे. ऐसा टाइप का है, ट्रेस रहना ही एक मोठी साईज आहे. मोठी साईज आहे देवाऱ्यामध्ये सेम. तर मग हे घेते मी आता आणि मी
त्यांना जवळजवळ 10 पीस काढायला सांगितले साईडला आणि याची प्राईस 30 रुपये आहे. खूप सुंदर आहेत बघा, खूप छान दिसतात मला आणि तुम्हाला पण पाहण्यासाठी व्हिडिओ खूप आवडेल आजचा. कारण आपण हळदी कुंकवाचं जर वाण म्हटलं तर आपल्या लेडीजचा हा सगळ्यात आवडतीचा विषय आहे. तर हे मी घेते 10 मी काढून ठेवायला सांगितले त्यांना. इकडे बघा याच्यामध्ये वाव हे पण सुंदर आहे. हळदी कुंकवाचं कुंडू म्हणू शकता तुम्ही याला, किंवा हळदी कुंकवाचा करंडा म्हणू शकता. हळदीर कुंकू आणि प्लस बंद करून पण तुम्ही घेऊ शकता. तर त्याची किंमत काय 31-150 रुपयाला, पण खरंच खूप सुंदर आहे. मस्त आहे. याच्यामध्ये थोडी वेगळी डिझाईन आहे हे बघा. अरे वा, बॉक्स पॅकिंग आहे ना. अच्छा, सगळ्यांना बॉक्स पॅकिंग आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. हे तर खूप सुंदर आहे. वाव, इकडे बघा. हळदी कुंकू आणि जर तुमचं काम होत असेल तर तुम्ही असं बंद करून देऊ शकता. अजून एक आहे एलिफंट हत्तीची डिझाईन त्याच्यावरती दिलेली आहे. ते ओपन करू शकता बघा, ओपन करू शकता. आणि गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती दिलेली आहे आणि त्याच्या बाजूला लक्ष्मी पण. अच्छा, लक्ष्मी पण आहे आणि गणपती बाप्पांची पण आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि हे सिल्वरमध्ये आहे ना, त्याची किंमत कशी दादा? तिकडे तुम्ही बघू शकता सिल्वरमध्ये आहे. याची किंमत 80 रुपये त्यांनी सांगितली आहे. हळदी कुंकूचा करंडाच आहे. जर तुम्ही पहिल्यांदा हे करणार म्हणजे हळदी कुंकू पहिल्यांदा करणार असेल तर पहिल्यांदा जर सुवासिनीचं वाण असतं हे हळदी कुंकूच असतं. त्याच्यासाठी तुम्हाला हे बेस्ट आहे देण्यासाठी. जी तुम्हाला मटर हंडी दाखवली कटोरी मी, त्याच्यामध्ये ही एक मोठी साईज आहे. इकडे बघा तुम्ही, हा पूजेचा डब्बा आहे आणि याच्यामध्ये किती 1 2 3 4 5 6 छोट्या छोट्या ज्या वाट्या आहेत त्या 6 दिलेल्या. त्याच्यामध्ये तुम्ही पूजेचं सगळं सामान ठेवू शकता. मला खरं सांगू या गोष्टी सगळ्या इथे पाहायला भेटल्या. दुसरीकडे मी अजून पाहिलेल्या नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत वाण देण्यासाठी खरंच खूप छान आहेत आणि थोडं वेगळ्या आहेत, युनिक आहेत. कारण मी स्वतः पहिल्यांदा पाहिल्या त्याच्यामुळे. इकडे छोटी मी बघू शकता ही भोग थाळी आहे. याची जी प्राईस त्यांनी सांगितली ती 100 रुपये आहे आणि छोटी आहे, खूप क्यूट आहे. आतमध्ये खोलून दाखवते मी तुम्हाला. अरे वा, खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत तिच्या, खूप छान आहेत. इकडे बघा तुम्ही, छोटीशी ही एक वाटी, छोटंसं ग्लास आणि म्हणजे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी दिसायला पण सुंदर दिसतात आणि पाहिजेल घरामध्ये या सगळ्या गोष्टी नैवेद्यासाठी वगैरे भोग लावण्यासाठी. याला भोग थाळी म्हणतात. प्राईस त्यांनी 100 रुपये सांगितली आहे. तुम्ही बघू शकता छोटे छोटे मोठ्या साईजमध्ये. आतले पण खूप सुंदर क्वालिटी नाही. तुम्ही बघू शकता मोठ्या पण प्लेट्स आहेत तिथे. मेन म्हणजे मला सगळ्यात जास्त शॉपमध्ये जी गोष्ट आवडली ते म्हणजे तांबेची हंडी बघा, किती सुंदर आहे पाणी भरून ठेवण्यासाठी. या व्यतिरिक्त इकडे पण बघा तुम्ही, पूर्ण पितळेची भांडी आहेत ही आणि खरंच खूप सुंदर आहे. मी तुम्हाला एक दाखवते त्याच्यामध्ये. हा डब्बा दाखवा ना मला काढून. इकडे बघू शकता तुम्ही, हा जो आहे तो
पितळेचा मसाल्याचा डब्बा आहे आणि खरंच खूप सुंदर आहे, छोटासा आहे. तुम्ही बघू शकता. आणि छोटा एक चम्मच पण दिलाय त्याच्यामध्ये. प्राइस जी सांगितली 1600 रुपये सांगितली यांनी. खरंच खूप सुंदर आहे, मला खूप आवडलंय. आणि बाकी तुम्ही भांडी बघू शकता. वरती पण आमची शॉप आहे. गिफ्टसाठी आहे. गिफ्ट आहे आणि हे पितळेचं आहे विशेष करून. खूप सुंदर आहे हे, बघू शकता. आणि याची किंमत किती आहे? 700 रुपये. 700 रुपये प्राइस सांगितली आहे. छान आहे. मला आपल्याचं भांडं बघून आहे. विडाचं आपल्याचं भांडं किंवा साधं असलं तरी चालेल. केलेला आहे पितळेचा तवा. आणि खरं तर मला एक हाता उचलत नाही, एवढा जड आहे. खूप सुंदर आहे. आणि या गोष्टी आता लवकर आपल्या घरामध्ये पाहायला नाही मिळते. आपण सगळं नॉनस्टिकचं वापरतो आणि लोखंडाचा पण तवा असतो, ॲल्युमिनियमचा पण तवा असतो. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की लवकर पाहायला नाही मिळते, पण खूप छान आहेत. आणि मी तुम्हाला एकदा लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की भांडी दिसायला जेवढी सुंदर दिसतात तेवढी त्याची काळजी पण घ्यावी लागते घरामध्ये आपण घेऊन जातो तेव्हा. तर सुंदर आहे. कशी 1800 रुपये प्राइस सांगितली दादा. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची म्हणजे पूजेची थाळी. खूप सुंदर पूजेची थाळ्या बघते कसे आहे. तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता किती छान छान वस्तू आहेत. दिव्यांमध्ये पण तुम्ही बघू शकता खूप डिझाईन आहे. इकडे सगळ्या मूर्ती ठेवल्या आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती आहे, या व्यतिरिक्त महालक्ष्मीची मूर्ती आहे. इकडे थोड्या मोठ्या साईजच्या मूर्त्या आहेत. आणि इकडे सगळ्या छोट्या साईजच्या मूर्त्या आहेत. ओम, स्वास्तिक, या सगळ्या बाळकृष्णांची पण मूर्ती आहे. दिवे छोटे छोटे. आणि माझा जो भांड्यांमध्ये जर बघाल तो फेवरेट असं हे मी हळदी कुंकवासाठी वाण घेतलेले आहेत. छोटे छोटे चौरंग 10 घेतलेत मी. आणि बाकी वाट्या वगैरे नाही घेतलं, मला हे आवडलं म्हणून घेतलं. ॲक्च्युली मला ही डिश पण खूप आवडली होती, पण याच्यापेक्षा जास्त आवडलं हे निघालं. आणि बायकांना पण खूप आवडेल. त्या गोष्टी आहेत पण खूप सुंदर आहे, दिसायला खूप छान दिसत आहेत या. तर चालेल, चला मंडळी. माझं वाण घेऊन झालेलं आहे सुवासिनींसाठी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते. तुम्हाला आज मी दाखवण्याचा प्रयत्न केला की हळदी कुंकवामध्ये तुम्हाला बेस्ट टू बेस्ट ऑप्शन काय भेटू शकतो किंवा आपल्याला एक आयडिया येऊ शकते. हे माझं थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि कसं वाटलं तुम्हाला हे दुकान आणि या दुकानाचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला देईल या व्हिडिओच्या खाली. आणि अजून तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही त्या मस्त येऊ शकता. खानापूर स्टेशनपासून पण एवढं काय लांब नाही, जवळपासच आहे. तर मग चला व्हिडिओ इकडे सेंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.